1 मे आला की फक्त सुट्टी प्लॅन नाही करत, कारण हा दिवस आपल्या ओळखीचा, अभिमानाचा आणि महाराष्ट्र या नावाची भावना जागवणार असतो. स्ट्रॉंग माइंडसेट, रिच कल्चर आणि फायटिंग स्पिरिट या सगळ्याचं दुसरं नाव म्हणजे आपला महाराष्ट्र. तर राम राम मंडळी, मी आहे मास्तर आणि आज आहे आपल्या डेली ब्लॉगिंगचा डे 10. सकाळी सकाळी मस्त कॉलेजवर महाराष्ट्र दिवस साजरा करून घरी येत होतो. या माणसाला काय झालं काय माहिती, नुसते मला येऊन चिटकत आहे. 4 वाजलेले होते आणि ऊन पडले लागत होतं. तात्या म्हणे चला टरबूज कापू. ते कापत होते टरबूज, पण काहीतरीच वेडेवाकडे कापलं होतं, काही कळत नव्हतं. टरबूज खाऊन झालंच होतं. बाबा म्हणे जा रे भाऊ, बागातले आंबे पडले ताण गोळा करून. आपण पण गेलो बागेत आंबे गोळा करायला. या आंब्याला बघा कसे द्राक्षाच्या गाड्यावानीच आंबे आहेत एकदम. मग कशी आमचे आंबे आहे का नाही एकदम एक नंबर. तुम्हाला दाखवू का मी किती आंबे गोळा केलेत. इकडे बघा आता. आंबे खायला बसणारच होतो तर लगेच सार्थकचा फोन आला, भाई मी नगरला आलोय पुण्याहून. त्याला म्हणलं ये माळ्यात. मग काय लय आंबे काढलेत आत्ता, दोघं बसून खाऊ. तर तो त्याच्या मित्राला पण घेऊन आला. मग काय तेवढ्या बादलीभर आंब्याचा फडशा पाडला आणि त्यांना 1-2 पपया दिला काढून घरी न्यायला. तुम्ही काही पण म्हणा, झाडाला पिकलेला आंबा आणि केमिकलने पिकलेला आंबा खायला जमीन आसमानचा फरक आहे डायरेक्ट. ते पोरं गेले नाही तर घरच्याने लगेच आपल्याला कामाला लावलं. तिथून आपण कीर्तनाला गेलो. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा.